शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली त्यांनी. म्हणजे आता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या एकत्रपणे ज्या निवडणुका लढल्या आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात केलं, ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात केलं, हे काही महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही. म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये त्यांचा पराजय झाला. आता हे तिन्ही एकत्र आहेत पक्ष आणि ज्या पद्धतीचं यांचं आता त्रांगडं चालू आहे, हा त्याच्यावर आरोप करतो, ते त्याच्यावर आरोप करतात. हे तर आता लोकसभेत झालं, आता विधानसभेमध्ये काय काय होतं तुम्ही जरा पहा गंमत ते. ज्या पद्धतीने वाटते तोपर्यंत विधानसभेपर्यंत अजित पवार हे महायुतीसोबत राहील असं वाटते की त्यांना आता ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करत आहे नकोसे झाल्यामुळे बाजूला करतील असं वाटतं. नाही, ते तो आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी काय करायचं काय नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आज मुंबईत दिल्लीत बैठक होत आहे भाजपच्या कोर कमिटीची, विविध विषय चर्चेत जाणार आहे. त्याचं उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं की मला पक्षाचं काम करण्याची संधी द्या, तोही चर्चेला जाईल अशी समोर येत आहे. त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ जी कमिटी आहे त्यांची आज बैठक आहे, त्यामध्ये त्यांची चर्चा होणार आहे की जी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली होती की मला उपमुख्यमंत्री पदावरून पदमुक्त म्हणजे मला दूर करावं आणि मला पक्षाची जबाबदारी द्यावी असं त्यांनी म्हटलं होतं वाटते. मी तर त्यांचे जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना मी विनंती करेल की यांना उपमुख्यमंत्रीपद राहू द्या देवेंद्र फडणवीसला. जेवढे दिवस ते उपमुख्यमंत्री राहतील महाराष्ट्राचे तेवढा राजकीय फायदा आम्हाला जास्ती मिळणार. कारण की त्यांनी ज्या पद्धतीनं विदर्भ मराठवाड्यामध्ये कापसाच्या बाबतीत लक्ष दिलं नाही, सोयाबीनच्या बाबतीत लक्ष दिलं नाही, संत्रा मोसंबीच्या बाबतीत नाही, इकडे कांद्याच्या बाबतीत नाही, असे अनेक जे प्रश्न आहेत बेरोजगारीच्या बाबतीत, महागाईच्या बाबतीत काही केलं नाही. त्याच्यामुळे जेवढे दिवस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील तेवढा आम्हाला जास्तीत जास्त फायदा आहे. म्हणून त्यांच्या केंद्रीय जी समिती आहे त्यांना विनंती आहे की यांनाच महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री राहू द्यावं. कुठेतरी पावसामुळे जे आहे पोलीस भरतीमुळे अडचण येऊ शकते, यासाठी जे आहे लंके आहे नवनियुक्त खासदार यांनी उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवलं आणि म्हटलं की ही परीक्षा जे आहे भरती आहे ती पुढे ढकला. कसं आहे की आता ते जे पोलीस अधिकारी प्रमुख आहेत ते भरतीची प्रक्रिया आता 19 तारखेपासून चालू होते आहे. त्याच्यामुळे त्यांच्या स्तरावर ते योग्य तो निर्णय घेतील की कुठे जर त्यांना वाटलं की पावसामुळे अडचण होते तर त्यामध्ये बदल करतील. पण असं आहे की त्या तज्ज्ञ लोक आहेत सगळे, अनेकदा त्यांनी सर्व पोलीस यंत्रणेतील जे अधिकारी आहेत त्यांनी अनेकदा अशा पद्धतीच्या परीक्षा घेतल्या आहेत. त्याच्यामुळे ते व्यवस्थित कशा पद्धतीचं वातावरण आहे, आपण पुढे ढकलायला पाहिजे की नाही ढकलायला पाहिजे या बाबतीत परिस्थिती पाहून ती कमिटी निर्णय घेईल. पण लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती झाली पाहिजे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी आमच्या जे महाराष्ट्रातील तरुण आहे त्यांनी अनेक महिन्यापासून सातत्याने व्यायाम करायचा, धावायची प्रॅक्टिस करायची, या सर्व गोष्टी आहेत त्यांनी फिजिकलसाठी आणि सर्व तयारी त्यांनी केली आहे. त्याच्यामुळे ज्या प्रमाणात भरतीचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अजूनसुद्धा अनेक जागा महाराष्ट्र पोलीसमध्ये खाली आहे. त्याच्यामुळे जी भरती तुम्ही आकडे वाचले त्याच्यापेक्षा सुद्धा जागा खाली आहे. त्यामुळे जेवढ्या जागा खाली आहे त्या सर्वांची भरती लवकरात लवकर होम डिपार्टमेंटने घेतली पाहिजे. स्थानिक वातावरण पाहून त्यांना मागे पुढे करायचं ते करू शकतात. जरांगे पाटलांनी अजून एक तारीख दिलेली आहे सरकारला, 13 जुलै रोजीपर्यंत आरक्षण हवं आहे, ते पण ओबीसीतून आणि 50% मर्यादा त्याच्या आतमधूनच आरक्षण हवं अशी त्यांनी मागणी मांडली. तर ओबीसीचे जे आंदोलक आहे ते आज मुख्यमंत्री शिष्टमंडळ त्यांच्या भेटीत जाणार होते, मात्र ते रद्द करण्यात आले, ते जाणार नाही भेटीसाठी. कसं आहे, साहजिकच आहे, ओबीसी समाजाची सुद्धा मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचा कुणालाही विरोध नाही, पण ओबीसी समाजावर अन्याय होऊन मराठा समाजाला देऊ नये एवढीच माफक मागणी मराठा समाजाची ओबीसी समाजाची आहे. त्याच्यामुळे राज्य शासनाने व्यवस्थित समन्वय साधून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही या पद्धतीनं राज्य शासनाने निर्णय घ्यावा. जरांगे संदर्भात जो काही निर्णय काढण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे सगळेच विरोधात, त्यासाठी हालचाली सुरू झाल्याच्या राज्य सरकारकडे कळत आहे. कारण की लोकसभेमध्ये पराभव झाला, मोठा फटका जो आहे तो भाजपला बसला, त्यामुळे त्यावरही आज चर्चा होण्याची शक्यता आहे. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये ज्या काही न्याय्य मागण्या मराठा समाजाच्या आहे त्या बाबतीत योग्य तो निर्णय सरकारने घेतला पाहिजे. पण ते करत असताना
ओबीसी समाजावर सुद्धा कुठे अन्याय होणार नाही, त्यांच्या हक्काला कुठे बाधा पोचू नये या पद्धतीने त्यांनी निर्णय घ्यावा. लोकसभेतील पराभवानंतर बावनकुळेंनी काल रामटेक मतदारसंघामध्ये ज्या त्या कार्यकर्त्यांचा आढावा बैठक बोलवली. त्यांनी आपल्या चुका मान्य केलेल्या आहे, जे काही चुका झाल्या त्या आता नव्याने जोमाने दलित बांधव असतील, त्याचबरोबर ज्या पद्धतीने संविधानाचा प्रचार करण्यात आला, या सगळ्या गोष्टी आता पटवून लोकांना सांगा असं कार्यकर्त्यांनी त्यांनी आवाहन. ठीक आहे, तो त्यांचा पक्षाच्या माध्यमातून त्यांना आपलं आता विधानसभेच्या निवडणूक पुढे आहेत, त्या माध्यमातून लोकांसमोर जायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे तो.